अध्यक्ष महोदय, वेळ कमी असल्यामुळे अगदी बुलेट पॉइंट्स फक्त मांडतो। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागामधील बाब क्रमांक 120। अध्यक्ष महोदय, एस्टिमेट्स बनवताना होणाऱ्या कार्यक्षमतेमुळे म्हणा किंवा जाणीवपूर्वक जे एस्टिमेट जास्ती बनले जातात रस्त्या दुरुस्तींच्या काळात, तर यासाठी टेक्नॉलॉजीचा जर का वापर केला तर विशेष करून लायडर टेक्नॉलॉजी किंवा अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर एस्टिमेट्स बनण्यामध्ये गडबड होणार नाही। आणि एस्टिमेट्स अशा पद्धतीने बनवण्याचा सर्वेचा खर्च थोडासा अधिक वाटला तरी एकूण एस्टिमेट ॲक्च्युअल एस्टिमेट जेव्हा बनतात तेव्हा तो कॉस्ट इफेक्टिव्ह होईल। तर या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजींचा वापर रस्ते दुरुस्ती किंवा रस्ते बांधकाम करताना एस्टिमेट्स बनवताना करण्यात यावा अशी मी या निमित्ताने मागणी करतो। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचा काही पायलट प्रोजेक्ट्स यापूर्वी केलेले आहेत तर त्याचा अनुभव काय होता आणि चांगला असल्यास यासाठी स्वतंत्र तरतूद अर्थसंकल्पात होईल का असा एक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 123 अनेक गव्हर्नमेंट ऑफिसेसच्या मेंटेनन्स आणि रिपेअरसाठी आपण तरतूद करतो। अध्यक्ष महोदय, एक स्पेसिफिक उदाहरण सांगायचं झालं तर विलेपार्ले मतदारसंघातील 24D हे शिधा वाटप कार्यालय आहे, अत्यंत खराब अवस्थेत आहे। इमारतीचा मालक देना बँक आहे, त्यांच्याकडून इमारत दुरुस्तीची परवानगी मिळत नाही आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचं रिपेअर्स करता येत नाही। अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात की इमारत तिच्या मालकाकडून NOC न मिळाल्यामुळे काम करता येत नाही। तर अध्यक्ष महोदय, महानगरपालिका अधिनियम क्रमांक 499 याच्या अंतर्गत इमारतीच्या मालकाची परवानगी नसताना सुद्धा भाडेकरूंना दुरुस्ती करता येते। त्याचा लाभ सार्वजनिक बांधकाम विभागाने 24D शिधा वाटप कार्यालय विलेपार्ले यासाठी तर घ्यावाच, अन्य कार्यालयांसाठी सुद्धा घ्यावा अशी एक विनंती या संदर्भात करतो।